नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे फटाफट बनणारी अशी कोबीची भाजीची रेसिपी। तर ही रेसिपी पूर्ण बघा। माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। आता ही कोबीची भाजी खूप लवकर बनते आणि ही कोबीची भाजी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस बनवू शकता। खूप लवकर बनणारी रेसिपी आहे। तुम्ही ही भाजी बनवून टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा वरण भातासोबत पण खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता। आणि कोबीची भाजी खाल्ल्याने खूप फायदे भेटतात आपल्या शरीराला। तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा। त्यासाठी काय करायचं ते गॅसवर कढई ठेवायची आहे। कढईमध्ये एक पळी तेल टाकायचे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे टाकून छान तडतडू द्यायचे। त्यानंतर अर्धा टीस्पून हिंग टाकायचं आहे। हिंग तळल्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता तळल्यानंतर एक कांदा एक टमाटर आणि 2 हिरव्या मिरच्या मी कापून घेतल्या ते सर्व याच्यात टाकून द्यायचे। आता ही भाजी ना जास्त तिखट नाही करायची आहे, कमी तिखट करायची। जास्त तिखट केली ना तर याची चवच जाते, म्हणजे चवदार नाही लागत ही भाजी। तर तुम्ही कमी तिखटच करून खाऊ शकता याला। आता छान हा मसाला या तेलामध्ये तळून घ्यायचा। याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि चिरलेली कोबी टाकून घ्यायची आहे। खूप छान रेसिपी आहे, खूप छान भाजी होते ही। तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा। तुमच्याकडं ही भाजी कशी बनवतात मला नक्कीच सांगा। आणि खूप सोपी पद्धत आहे ही भाजी बनवायची। आता याच्यामध्ये जर तुम्हाला डाळ टाकायची असेल तर तुम्ही चण्याची डाळ भिजत घालून टाकू शकता किंवा मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ अशा डाळी तुम्ही टाकू शकता भिजत घालून। म्हणजे डाळी भिजत घालायच्या आणि ही कोबी शिजत आली ना थोडी राहिली ना त्यानंतर टाकायचं, मग छान लागते डाळ पण ह्या भाजीसोबत। आणि ही भाजी ना जास्त गाळा नाही शिजवायची, याला आबडधोबडच शिजवायचं या भाजीला। आता या पत्ताकोबीचा आपण सॅलड बनवून पण खातो, तर तुम्ही ही भाजी पण जास्त गाळा न शिजवता आबडधोबडच खायचे आणि जास्त फायदा भेटतो। तर पत्ताकोबी खाल्ल्याने आपल्या डोळ्यासाठी छान असतं, म्हणून ही भाजी खायला पाहिजे। आता इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय मी आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची। जास्त अजिबात नाही शिजवायची आहे। तर 3-4 मिनिटानंतर ही भाजी रेडी होते। तर सकाळी सकाळी आपल्याला खूप घाई असते आणि भाजी काय बनवू जर सुचत नसेल ना तर तुम्ही संध्याकाळी ना पूर्वतयारी करून ही भाजी सकाळी बनवू शकता। म्हणजे संध्याकाळी याला चिरून ठेवायचं, छान धुवायचं चिरायचं आणि फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये ठेवून द्यायची किंवा असंही ठेवून द्यायचं आणि सकाळी तुम्ही पटकन ही भाजी बनवू शकता। आता याच्यावर झाकण ठेवून 3-4 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 3-4 मिनिटानंतर बघू शकता भाजी शिजलेली आहे, म्हणजे जास्त गाळा न करता मी लाबडधोबडच ठेवलेलं आहे। तर त्याला परत एकदा मिक्स करायचं आहे आणि मी तुम्हाला ताटात घेऊन चपाती सोबत आता ही भाजी मी खाणार आहे। बघू शकता किती छान दिसत आहे। तर माझी ही भाजी कोबीची भाजीची रेसिपी बनवून रेडी झालेली आहे। तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर परत भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।